आता राज्यातल्या बळीराजासाठी अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी। येत्या 10 दिवसात राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केली। सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। कृषी मंत्र्यांच्या या घोषणेनंतर आता शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण 10 निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। राज्यामध्ये यंदा सरासरी 98% पाऊस पडणार। जून जुलैमध्ये ओढ असून पण गंभीर दुष्काळ जाणवणार नाही। कोकण 100%, उर्वरित भागामध्ये 95 ते 97% पाऊस होणार। ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडून अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। श्रीगोंदा, कर्जत, नेवाशामध्ये वादळी वाऱ्याने हाहाकार झालेला आहे। आढळगावला डाळिंबाचे मोठे नुकसान झालेले आहे। कर्जत तालुक्यामध्ये पिकांसह घरांचे सुद्धा मोठे नुकसान झाले। गाय दगावलेली असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या, आमदार पवार यांच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या। गरज वाटल्यास लाडकी बहीणची केवायसी विंडो पुन्हा ओपन करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, पुरुष लाभार्थ्यांकडून वसूल करणार। व्यावसायिक एलपीजी सिलेंडर पुन्हा महाग झालेले असून किमतीमध्ये तब्बल 42 रुपयांची वाढ झालेली आहे। हॉटेल कॅटरिंग महागणार। अवघ्या 5 महिन्यामध्ये दुप्पट दर। 5 किलोचा सिलेंडर आता 11 रुपयांनी महागलेला आहे। साखर कार्यालयावरती गुरुवारी शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन। आंदोलनाचा 8वा दिवस। बिले मिळवल्याशिवाय माघार घेणार नाही असे शेतकरी म्हणत आहे। वादळी वाऱ्याच्या तडाख्याने केळीच्या बागा भुईसपाट झालेल्या आहे। मुदखेड तालुक्यातील बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे। टेंभू ताकारी योजनांवरती सर्व भिस्त। शासन प्रशासनाची लागणार कसोटी। पावसाअभावी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे। जलवर्षामध्ये 3254 दशलक्ष युनिट वीज निर्मिती। पूर्व पश्चिम प्रकल्पासाठी कोयनेमधून 115.25 टीएमसी पाणी वापर। 5.47 दशलक्ष युनिट वीज निर्मिती। कराड परिसरामध्ये महामार्गालगतचे नाले शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे। सेवा रस्त्यालगत उंच गटारांमुळे पिकांची वाहतूक ठप्प झालेली आहे। पाणी साचत शेतजमिनी उद्ध्वस्त मार्गावरती आहे। पंढरपुरामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे। उकडावाडला केळी, जांभूळ, बोर, शेवगा फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे। घरावरील पत्रे उडाले। वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त झालेल्या आहे। वाशिंबेमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते। मान्सून उंबरठ्यावरती असून 2 दिवसांमध्ये देवभूमी केरळमध्ये आगमनाची शक्यता आहे। पेरण्याची घाई करू नका असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। कर्जमाफीची आज घोषणा करण्यात आलेली असून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीचा प्रस्ताव सादर होणार। अखेरच्या टप्प्यामध्ये कृषी मंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली। सागरी उत्पादनाची विक्रमी निर्यात। देशाच्या परकीय चलनामध्ये 73,890 कोटी रुपयांची भर पडलेली आहे। भारत अमेरिकेदरम्यान व्यापार कराराच्या वाटाघाटी आजपासून। कृषी बाजारपेठ खुली करण्याच्या मुद्द्यावरती होणार चर्चा। जून उजाडला तरीसुद्धा उन्हाचे चटके। पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये येणार मान्सून। राजस्थानामध्ये धुळेच्या वादळाचा तडाखा बसलेला आहे। अकोला जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने उडवली दाणादाण। तेल्हारा तालुक्यामध्ये केळी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। अनेक झाडे उन्मळून पडली। वाहतूक प्रभावित असून जनजीवन विस्कळीत। रात्र अंधारामध्ये। घरकुलाचे हप्ते रखडल्याने बांबर्डा येथील लाभार्थी अडचणीमध्ये सापडलेले आहे। बांधकाम अर्धवट सोडले। तातडीने निधी खात्यामध्ये जमा करण्याची मागणी केली जाते। तहान कशी भागणार? धरणामध्ये 28% पाणीसाठा उपलब्ध। पुणे सर्वाधिक संकटामध्ये असून अमरावतीमध्ये चिंता कायम आहे। तुमच्या नावावरती नवा विक्रम। स्कॅनद्वारे पेमेंट वाढले। निम्मे वापरकर्ते भारताचेच। यूपीआयची ऐतिहासिक झेप। मे महिन्यामध्ये 29.90 लाख कोटी रुपयांचे व्यवहार। 10 वर्षामध्ये विस्तार। जीपीआर प्रणालीतील त्रुटींची डोकेदुखी होते। सेवा केंद्र चालक त्रस्त झालेले असून प्रमाणपत्र प्रक्रियेमध्ये अडथळे। एआय जज भारताला देणार का? प्रलंबित हजारो खटल्यांच्या डोंगरामधून मुक्ती। तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे। जोरदार वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। घरावरील पत्रे उडालेले असून वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे। खत बियाण्यांच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांवरती ताण येत असून खरीपापूर्वीच बजेट कोलमडलेले आहे। घरगुती बियाण्यांची सुद्धा दर्जा खालवलेला आहे।
सिलिंगच्या जमिनी विकता येणार, 30% शुल्क लागणार, वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरास परवानगी मिळालेली आहे. अनेक वर्षापासून रखडलेल्या व्यवहारांना आता मिळणार गती. पीक कर्जासाठी सिबिलची अट लावल्यास कारवाई होणार. खरीपाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. पेरण्या तोंडावरती असून शेतकरी बँकेच्या दारामध्ये. खामगाव जालना रेल्वेला विशेष प्रकल्प दर्जा, भूसंपादनाचा मार्ग मोकळा झालेला आहे. रुळावरती येणाऱ्या 115 वर्षाचे स्वप्न आता पूर्ण होणार. आयुष्यमान कार्ड ई-KYC मध्ये बुलढाणा राज्यामध्ये अव्वल असून 7 दिवसांच्या विशेष मोहिमेला यश आलेले आहे. सोलर प्रकल्पासाठी भाडेतत्वावरती शेतजमिनींचा शोध, एजंट सक्रिय झालेला आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था. प्रकल्पाचा करार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कृषी विभागाची तपासणी मोहीम, कृषी केंद्रांना नोटिसा पाठवण्यात आला. खतांचा काळाबाजार झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला. पगारासाठी सरकारी अनुदान घेणाऱ्या शाळांना शुल्क कमी करावे लागणार. शाळांकडून पालकाच्या होणाऱ्या आर्थिक लुटीला पायबंद बसणार आहे. शिक्षण विभागाचे आदेश देण्यात आले. विद्यार्थ्यांना आता जर्मनीमध्ये कमवा आणि शिकवा योजना, कायमस्वरूपी नोकरी आणि 2 लाख रुपये पगार मिळणार. राज्य शासनाच्या सुरक्षित तरुणांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. लिंकिंगवरती बंदी, तरीसुद्धा सक्ती झाल्यास कुठे तक्रार करायची. अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने खरेदीची सक्ती केल्यास कारवाई होणार. कृषी विभागाचा इशारा देण्यात आला. खामगाव शहरासह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बसल्या असून वीज पुरवठा ठप्प झालेला आहे. झाड कोसळल्याने वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली. एल निनोच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभाग सतर्क मोडवरती. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचना, हवामानानुकूल शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले जाते. जूनमध्ये पाणी टंचाईची दाहकता, 103 गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण, 2 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. मंगरुळपीर तालुक्यामध्ये सर्वाधिक टंचाई. मान्सून लांबल्यास परिस्थिती बिकट होणार. सलग एकाच पिकाचा हट्ट पडतोय महागामध्ये. जमिनीची सुपीकता कमी असून नापिकीचा धोका निर्माण झालेला आहे. फेरपालट आवश्यक असून कृषी तज्ज्ञांचा सल्ला. टमाटा लागवडीमध्ये जिल्हा अग्रेसर. मंगरुळपीरामध्ये सर्वाधिक उत्पादन. वाशिम जिल्ह्यामध्ये 3793 हेक्टर क्षेत्र टमाटा लागवडीखालेले आहे. उन्हाच्या तीव्रतेने संत्र्याचा आंबिया बहार धोक्यामध्ये सापडलेला असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेला आहे. फळगळ होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. बाजारामध्ये भाव सुद्धा मिळेना. DAP खताला आता पर्याय स्वीकारा. इतर खतांच्या वापराचे आवाहन केले जाते. संतुलित खत व्यवस्थापनासाठी कृषी विभागाचा सल्ला देण्यात आलेला आहे. अवकाळीचा हाहाकार झालेला असून वृद्ध पती पत्नीचा जागीच मृत्यू झालेला आहे. करमाळा परिसरामध्ये पोलमाडीमध्ये घराची भिंत अंगावरती पडलेली असून 15 एकर केळीच्या बागासुद्धा भुईसपाट झालेल्या आहे. पंढरपुरामध्ये उसासह केळी, डाळिंब, आंबा फळबागांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे. तुमच्या नावावरती नवा विक्रम. स्कॅनरद्वारे पेमेंट वाढले. निम्मे वापरकर्ते भारताचेच आहे. UPIची ऐतिहासिक झेप. मे महिन्यामध्ये 29.90 लाख कोटी रुपयांचे व्यवहार. 10 वर्षामध्ये विस्तार वाढलेला आहे. मे महिन्यामध्ये पाऊसच न पडल्याने शेतकरी बियाणे विक्रेते हवालदिल झालेले आहे. करमाळा तालुक्यामध्ये 270 कृषी सेवा केंद्रे, 35,000 हेक्टर क्षेत्र खरीप लागवडीसाठी उपलब्ध. शक्तीपीठ महामार्गासाठी 29,490 एकर जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे. बंदोबस्तामध्ये ड्रोन मोजणी पूर्ण झालेली असून 13 गावातील शेतकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा आर्थिक पुनरुत्थान पॅकेजची मागणी केली जाते. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे केंद्राला साकडे घातले जाते. दरवाढीचा भडका उडालेला असून खानावळीतील जेवणाला महागाईचा तडका बसलेला आहे. पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 200 ते 400 रुपयांचा भुर्दंड पडतोय. मोफत गणवेशाचा दर्जा हा निकृष्ट असल्यास पुरवठादार शाळा समितीवरती होणार कारवाई. बचत गटाकडून शिलाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. कलेक्टर, CO, SP च्या नियंत्रणामध्ये होणार योजनेची अंमलबजावणी. शहरामधील 7-12 जाणार. आता रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार. हस्तांतरण आणि बँक कर्ज प्रक्रिया होणार सुलभ. नागरी भागातील मालमत्तेचे व्यवस्थापन सुलभ आहे. 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच. मात्र आभा कार्डनंतर निघणार मेडिकल बिल. शासनाचा निर्णय. तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणताही वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणार नाही. शिक्षकांना केले बंधनकारक. शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई करू नका. सुपर एल निनोचे संकट गळत झालेले आहे. समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा. कृषी तज्ज्ञांचा सल्ला देण्यात आला. यंदा 88% पाऊस पडणार. 1350 किमतीच्या DAP महागडी खते वापरा. कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला. DAPचा तुटवडा भासतोय. कृषी विभागाने दिली कबुली.
उन्हाळी मिरचीवरती चुरडामुरडाचा विळखा होतोय. आता हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची भीती व्यक्त होते. काहींनी सोडल्या मेंढ्या. कृषी बागाने बांधावरती जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नाफेडच्या नफ्यातून सोयाबीन उत्पादकांना प्रति क्विंटल 700 रुपये बोनस द्यावा. डॉक्टर सुयेद कुलकर्णी यांची कृषी मूल्य आयोगाकडे मागणी केली गेली आहे. खरीप हंगामातील पीक विम्यासाठी शेतकरी संघटनेचे चाबूक आटपट ठिय्या आंदोलन करण्यात आले. अवघ्या 2,500 रुपयांमध्ये 25 वर्षे मिळणार मोफत वीज. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना गरीब कुटुंबांना होणार याचा मोठा फायदा. 4 दिवसांमध्ये सोने 2,000 रुपयांनी तर चांदी 9,000 रुपयांनी झाली स्वस्त. लग्नसराई संपता सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळते. ग्राहकांची काहींशी लगबग वाढलेली आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी उसाचा हिरवागार शिवार होरपडलेला आहे. मांजरा नदीच्या महापुरानंतर पारगाव परिसरात शेतकऱ्यांवरती दुष्काळाचे संकट. मानवत बाजारपेठेमध्ये पांढऱ्या सोन्याचा बोलबाला असून 10,000 रुपये प्रति क्विंटल आलाय भाव. वादळवारा गारपिटीसह पावसाने झोडपलेले असून शहरामध्ये झाडे कोसळली. वरुडमध्ये कारवरती झाड पडून वाहतूक ठप्प झाली. दुचाकीसह 4 चाकी वाहने क्षतिग्रस्त झालेली आहे. सभापती बचावले. सावधान, एसटीबीटीच्या आड बोगस बियाण्यांचा अवैध धंदा. शेतकऱ्यांची फसवणूक होते. अनधिकृत बियाणे खरेदी टाळण्याचे आवाहन केले जाते. अखेर 3,488 लाभार्थ्यांना 11.95 कोटींचा अनुदान हप्ता मिळाला. 55 दिवसानंतर लाभार्थ्यांना दिलासा मिळतोय. अनुदान थेट खात्यामध्ये जमा होणार. पीक कर्ज वाटपाचा 95,000 शेतकऱ्यांना मिळाला लाभ. भंडारा जिल्ह्यामध्ये आगामी आर्थिक वर्षासाठी 75,000 कोटींचे नियोजन. मका खरेदीसाठी खासगी गोदामांना मान्यता देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा मका वेळेमध्ये खरेदी होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार फायदा. पीक विम्यासाठी कपात 2,000ची भरपाई अवघी 1,350 रुपये. सरसकट नुकसान भरपाईचे गाजर देण्यात आले. खरीप हंगामामध्ये अवकाळी पावसाची मार झाल्यामुळे चुल्हाड परिसरामध्ये बळीराजाला आखडती मदत देण्यात आली. रोजगार हमी योजनेची 6 कोटींची देयके थकीत असून हक्काचा निधी रखडलेला आहे. समितीवरती बचत गटाचे कर्ज फेडण्याची वेळ आलेली आहे. नियोजन हे कागदावरतीच. धानोरसह 8 गावांमध्ये 15 दिवसांपासून एकदाच पाणी मिळते. नियोजनाचा अभाव आहे. जलजीवनचे काम पूर्ण होऊन सुद्धा ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होते. रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनी नापीक होण्याचा वाढतोय धोका. कृषी विभागाचा सल्ला. भरघोस उत्पादनासाठी माती परीक्षण ही काळाची गरज आहे. धानाचे चुकारे मिळाले पण बोनसचे भिजत घोंगडे. शेतकरी हवालदिल झालेले आहे. खरीप पेरणीच्या तोंडावरती आर्थिक सनसन भासते. 2 महिने उलटून सुद्धा शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे. धान विक्री रखडलेली असून नारायणपूर येथे धानाच्या पोत्यांची होडी करण्यात आली. आंदोलन तीव्र होणार. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून खरेदी केंद्र सुरू करावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांद्वारे केली जाते. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करून ठेवा, जेणेकरून सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला बघायला मिळेल.